तर मंडळी कशा आहात? मजात आहेत ना? तर मला आता वेळ आहे म्हणून व्हिडिओ बनवते. तर खूप दिवस झाले मी असा फायनली व्हिडिओज बनवलेला नाही. तर मी मागच्या हप्त्यामध्ये गेलते शिर्डीला गेलते. तिथं माझी बहीण आली होती मुंबईवरनं. तर तिचं काही काम होतं तिथं शिर्डीला, म्हणजे आस्तगावमध्ये भावाच्या घरी. तर तिनं मला फोन केला. मला मुंबईवरूनच फोन येत होता की ती जेव्हा तिथं होती तेव्हाच फोन करायची की मी शिर्डीला चाललेले, तू पण ये. म्हटलं नाही, तुझं काम आहे तू जाऊन ये. मला म्हणे नाही ये तू पण, आपण रात्र 2 रात्र काय बोलू बसू. म्हटलं तर ये तू. तर म्हटलं बरं येईल. तर ती गेली, कधी सोमवारी गेली शिर्डीला, सोमवारी गेली. इथंच उतरली तपोवनमध्ये, नाशिकला उतरली. तिनं मला कॉल केला पण मी घरीच नव्हते, मी कामाला गेलते. तर तिनं मला फोन केला आणि ती शिर्डीला पोहोचल्यानंतर तिनं मला फोन केला, तर मी घरी नव्हते फोन उचलायला. नंतर आले, मी फोन उचलला. तर मला म्हणे बाई मी तुला किती फोन केले. अगं म्हटलं मी घरी नव्हते, मी कामाला गेलते. तर त्याच्यानंतर मग मला म्हणे मी 2-3 दिवस आहे, ये आपण भावाच्या घरी धोंडे खायला जाऊ. तर मी म्हटलं धोंडे तर संपले, आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या तर धोंडे संपले, कशाला धोंडे खायचे आपण, धोंडे तर संपले. तर मला म्हणे नाही ये. तर ती गेली, तिला भेटला धोंडा. मी माझ्या घरी 2 दिवस धोंडा खाल्लेला होता, तर त्याच्यामुळे मला काय अपेक्षा नव्हती धोंड्याची. पण म्हटलं चला बहीण फोन करते, आग्रह करते. तर मी ठरवलं, मग म्हटलं चला मला बहीण फोन करते, आग्रह करते, आपल्याला दुसरं कोणी काय बोलवणार नाही, त्यामुळं बहीण फोन करते, आग्रह करते यायचेच. तर चला म्हटलं. मग मिस्टरांना सांगितलं की जायचं का आपण, चला. तर ते बोलले चल, तू म्हणशील तर चल आपण जाऊ, तुला मी काही नाराज करू शकणार नाही. तर मग गावावरून आईचा फोन येत होता. तर आई बोलायची जाणं मग तू एक दिवस जाऊन भेट ना, दोघी बहिणी दुखासुखाची बहीण आहे, जाऊन भेट ना, जा बोल, रात्र 2 रात्र बोला बसा आणि या मग. तर मी सुट्टी काढली, माझी तयारी केली, आवरलं. आणि इथून 100 किलोमीटर आहे, 100 ते 110 किलोमीटर आहे शिर्डी. तर मी माझी तयारी केली. मला एवढा काही मूड नव्हता. म्हटलं आता उशीर तर झालेलाच आहे, पण मिस्टर म्हटले चल तुला यायचं असेल तर चल, मग आवर, तुझी तयारी कर. तर मी पटापट माझं कपडे वगैरे चेंज केले, साडी वगैरे घातली आणि निघाले घरातून. 5 वाजता निघाले. बहिणीला म्हटलं मी घरातून निघाले की तुला फोन लावते. तर त्यांचा, माझ्या भावाच्या तिथला